हा व्हिडिओ भुवनेश्वरचा आहे. तिथल्या एका रहिवासी कॉलनीत एका भाड्याच्या घराच्या छतावर क्रूड बॉम्ब म्हणजेच गावठी बॉम्ब बनवला जात होता आणि तो बनवता बनवताच फुटला. छतावर अचानक जोरात स्फोट झाला आणि संपूर्ण परिसरात पळापळ झाली. या स्फोटात 26 वर्षांचा शहनवाज मलिक हा जखमी झाला. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयातही नेण्यात आले, पण तिथे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो घराच्या छतावर बॉम्ब बनवत होता. शहनवाज हा सराईत गुन्हेगार म्हणजेच हिस्ट्री शीटर होता. त्याच्यावर हत्येचे प्रयत्न, आर्म्स ऍक्ट म्हणजेच शस्त्र कायदा अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. स्फोटात त्याची आई, त्याची मैत्रीण आणि एक मित्रही जखमी झाले. पोलिसांच्या मते हे सर्वजण मिळून तिथे बॉम्ब बनवत होते. हे लोक भाड्याच्या घरात राहत होते आणि घरमालकाला जराही कल्पना नव्हती की त्याच्या घराच्या छतावर काय चालू आहे. जर स्फोट अजून थोडा मोठा असता तर संपूर्ण इमारत उद्ध्वस्त होऊ शकली असती. अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. पण प्रश्न हा आहे की ही फक्त एकच घटना आहे की हा गुन्हेगारी विश्वाचा एक भयानक पॅटर्न बनलाय. आज देशाच्या अनेक भागात, मग ते ओरिसा असो, उत्तर प्रदेश असो किंवा पश्चिम बंगाल, अशा प्रकारे रहिवासी वस्त्यांमध्ये स्फोटके बनवण्याचा प्रकार समोर येत आहे आणि हे प्रकार सामाजिक शांततेसाठी अत्यंत घातक आहेत. पश्चिम बंगालमध्ये काही आकडेवारी तर अंगावर काटा आणणारी आहे. BBCIच्या तपासणीनुसार 1996 ते 2024च्या अखेरपर्यंत पश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्बमुळे किमान 565 मुलं ही शेकली गेली आहेत. त्यापैकी 94 जणांचा मृत्यू तर 471 जणांची जखमी म्हणून नोंद झाली आहे. याचबरोबर नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या माहितीनुसार 2010 ते 2023 या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये क्रूड बॉम्बच्या घटनांमुळे 1500हून अधिक जखमी आणि 200 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत. तिथे या गावठी बॉम्बला पेटो असं म्हटलं जातं, ज्यात खिळे आणि काचा भरलेल्या असतात. निवडणुका असोत किंवा स्थानिक वाद, याचा वापर सर्रास होतो आणि हकनाक निष्पाप मुलं याचे बळी ठरतात. येथे सर्वात मोठा प्रश्न हा राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर उपस्थित होतो. अशा प्रकारे भरवस्तीत स्फोटके बनवली जात असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी मिळत नाही आणि इंटेलिजन्स यंत्रणा नक्की काय करते? हे प्रकार एक विकृत गुन्हेगारी प्रवृत्ती आहे जी समाजाला पोखरत आहे. अशा समाजविघातक शक्तींमुळे सामाजिक सलोखा आणि शांतता धोक्यात येत आहे. यासाठी आता प्रशासनानं जागं होण्याची गरज आहे. पोलिसांनी भाडेकरूंची पडताळणी म्हणजेच टेनंट व्हेरिफिकेशन सक्तीची आणि कडक केली पाहिजे. घर मालकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. आपण घर कोणाला देतोय याची खात्री करा आणि राज्य सरकारने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणी असं कृत्य करण्याचं धाडस करणार नाही. हा प्रश्न फक्त ओरिसा, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगाल पर्यंत मर्यादित नाही, तर हे आपल्या देशावरचं एक संकट आहे. कारण हे कोणी स्वातंत्र्य सैनिक नाही आहेत जे एका विधायक कार्यासाठी बॉम्ब बनवत आहेत, तर हे आहेत अट्टल गुन्हेगार, ज्यांचे हे गावठी बॉम्ब देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणं तितकं कठीण नाही. त्यामुळे देशांतर्गत शांततेसाठी अशा कृत्यांवर वेळीच लगाम घालणं अत्यंत गरजेचं आहे. गुन्हेगारांना जातपात नसते, त्यांचा हेतू फक्त असतो तो विनाश.